सर्व आदरणीय शिक्षकवृंद, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, व्यासपीठावर बसलेले मान्यवर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ इंगळे मॅडम, त्यानंतर उपमुख्याध्यापिका माळणकर मॅडम आणि शिक्षक प्रतिनिधी सौ अर्चना जोशी, तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अतिथी जगदीश देशमुख सर, या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. प्रथम मी मान्यवरांना प्रिन्सिपल पाटील अशी विनंती करते की त्यांनी अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. रामदास स्वामी आपल्या श्लोकामध्ये असं म्हणतात की जिथे आपणाचे ठावे तेथे इतरांची सांगावे, शहाणे करून सोडावी सकळ जग. म्हणजेच काय, आपल्याकडे जी माहिती आहे, ज्ञान आहे, ती दुसऱ्याला शिकवून त्यांनाही ज्ञानी आणि सुज्ञ बनवायला आपल्या शाळेचे शिक्षक कायम तत्पर असतातच. परंतु आज आपल्याला जे लाभलेले निवडतापूर्ण असलेले जगदीश देशमुख सर, ज्यांना जगन्नाथ यात्रा दास असंही म्हटलं जातं, तर हे सर जवाहर नवोदय विद्यालय जळगाव येथे 10वी मध्ये प्रथम क्रमांकामध्ये पास झाले होते. नाशिक विभाग मंडळामध्ये 12वी विज्ञान शाखेत त्यांनी द्वितीय क्रमांक संपादन केला होता. VJTI कॉलेज मुंबई इथून त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये B.Tech केलेला आहे 2004 साली. पुणे आणि मुंबई विद्यापीठातील 3 अभियांत्रिकी विद्यालयामध्ये सलग 8 वर्ष त्यांनी लेक्चररशिप केलेली आहे. 2012 ते 2017 येथे समाजामध्ये भगवद्गीतेच्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी इस्कॉन मुंबईमध्ये त्यांनी भक्तीचं पूर्ण वेळ प्रशिक्षण घेतलेलं आहे. 2018 ते 2023 या सालामध्ये इस्कॉन पाचोरा येथे श्री जगन्नाथ मंदिर आणि प्रचार सेवा, 2023 पासून इस्कॉन चाळीसगाव येथील सेवा करत आलेल्या आहेत. आतापर्यंत 28 राज्यातील 270 जवाहर नवोदय विद्यालयामध्ये गेल्या 3 वर्षात आध्यात्मिक जीवन कौशल्य आणि मूल्यांवर ते प्रवचन देत आलेले आहेत. तसंच गेल्या 12 वर्षात 1000हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांना त्यांनी आध्यात्मिक मूल्य शिक्षण याची चर्चेसाठी भेट दिलेली आहे. हे बघा, शाळेतला अभ्यास हा महत्त्वाचा असतोच, पण त्याबरोबर मूल्य शिक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आज जे आपल्याला सर सांगणार आहे ते सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकायचं. सर, मी तुम्हाला करते की आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून So first of all, I thank our dear principal ma'am and all teachers for giving me the kind opportunity to serve you here at Anandibai Bankat Girls High School. I wish you all good morning. आपल्या भाषेतच बोलणार आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. फक्त सुरुवात मी थोडी इंग्लिशमध्ये केली की असं होऊ नये की कोण बाबाजी येऊन आम्हाला इथे काय ज्ञान देणार, काय सांगणार. मी स्वतः इंजिनियर पण आहे आणि कॉलेजचा प्राध्यापक होतो पुण्या मुंबईमध्ये 8 वर्ष. थोडं शांत व्हा. आम्ही जे आलो आहोत तुमच्या सेवेसाठी आलो आहे. तसं आम्ही शाळेत असताना स्काउट गाईडची प्रेयर्स असायची. थोडं शांत व्हा, थोडं शांत व्हा. आपलं मन जे आहे आपल्या ताब्यात पाहिजे, संयम पाहिजे. वाणीवर संयम, आपल्या मनावर संयम. मला डिवाइड होतं, इकडे जायचं बघून काय असं काही प्रॉब्लेम नाही.
आवाज येतो तुम्हाला? इकडे आवाज येतोय सगळ्यांना? काही अडचण नाही. तर आम्ही ते शाळेत असताना प्रेयर्स म्हणायचो स्काउट गाईडची. दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना, है ना. पुढे एकदामध्ये हमारा धर्म हो सेवा, हमारा कर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा, हमें सेवक बना देना. तर मुलींनो, आम्ही त्यावेळेस लहानपणी जे काही ऐकलं, जे काही मी प्रार्थना म्हटल्या, जे काही आम्ही शाळेमध्ये सुविचार बघितले, वाचले, शिक्षकांनी जे काही आम्हाला शिकवलं त्याचा मी विचार केला, त्याच्यावर चिंतन केलं, मनन केलं आणि त्याचं पालन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून जीवनामध्ये आज शक्ती आहे, आत्मविश्वास आहे, आज संयम आहे आणि संयममुळे मग शांती पण आहे. सगळ्यांना शांती पाहिजे असते ना. सगळ्यांना मन शांती पाहिजे असते, सर्वांना चित्त शांती पाहिजे असते. पण शांती कशी भेटणार? शांती दुकान में नहीं मिलती. मी खूप ठिकाणी हिंदी बोलतो बाहेर राज्यामध्ये, तर ते मध्ये ही हिंदी. शांति दुकान में नहीं मिलती, बाहर नहीं मिलती. शांति की अनुभूति होती है, शांति की अनुभूति होती है. कहाँ? अपने अंदर, अपने मन में, अपने चित्त में. कभी जब हम अपने जीवन में संयम दिखाएंगे. क्या दिखाएंगे? संयम दिखाएंगे. और संयम एक दिन में नहीं आता कि सुबह सुबह कुछ अच्छा नाश्ता किया संयम आ गया, ऐसा नहीं होगा. आदत होती है. काय असते? सवय. सवयीचा भाग आहे. तुम्हाला सवय लागलेली टाईमपास करण्याची, हसण्याची, बिना काही आवश्यकतेशिवाय टाईमपास किंवा बोलण्याची, मग तुमचा संयम नाही होणार. आजचा विषय जो आहे जीवनमूल्य आणि जीवन कौशल्य, लाईफ स्किल्स. इंग्लिशमध्ये काय म्हणाल? लाईफ व्हॅल्यूज अँड लाईफ स्किल्स. स्किल्स म्हणजे काय? कौशल्य. व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, व्हॅल्यू मूल्य. ज्यांना ऊन लागत असेल थोडं इथे जागा आहे, जाऊ शकता तुम्ही. असं व्हायला नको की आम्हाला ऊन लागत ना, चक्कर आले मग ना, तब्येत बिघडली त्यांच्यामुळे, असं व्हायला नको. पुढे येऊ शकता तुम्ही, इथे बसू शकता. तर आपल्याला जीवनाचे मूल्य, जीवनाचे कौशल्य समजणं आवश्यक आहे. जसं इथे लिहिलेलं आहे, विद्या विनयेन शोभते. कोणती भाषा ही? संस्कृतमध्ये आहे. शोभते म्हणजे ती शोभून दिसते. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. सत्याचा विजय होतो. आणि जी विद्या आहे, विद्या तर अनेक प्रकारची असते. एक भौतिक विद्या आहे, सायन्स, फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, हे जे विषय आहे ते भौतिक विषय आहे, भौतिक विषय. आणि एक विषय आहे आध्यात्मिक विषय, म्हणजे जीवनाचा विषय. आपल्याला माहीत पाहिजे अध्यात्म म्हणजे काय? असं केवळ पूजापाठ, केवळ काही श्रद्धा, अंधश्रद्धा किंवा कर्मकांड असं नाही. अध्यात्म म्हणजे जीवनाचा अभ्यास किंवा जीवनाचं विज्ञान. एका शब्दात सांगायचं म्हटलं तर अध्यात्म म्हणजे काय? ते सायन्स आहे, जीवनाचं विज्ञान आहे. आणि आम्ही स्वतः इंजिनियर आहोत. तर कॉलेजच्या वयामध्ये भगवद्गीता ज्ञान झाल्यामुळे, वाचण्यामुळे समजलं की जीवन किती अनमोल आहे. आपलं जीवन हे किती अनमोल आहे, किती मूल्यवान आहे, अनंत मूल्याचं आहे. आपण काही वेळेस असं म्हणतो की टाईम इज, तुम्ही काय ऐकलेलं आहे? असं म्हणतात ना कधी, टाईम इज. पण तुम्ही आपल्या बुद्धीने विचार करा की वेळ पैसा आहे का? असं म्हणतो आपण की वेळेचं मूल्य खूप आहे म्हणून म्हणतो टाईम इज मनी, ते मूल्यवान आहे. पण आपण समजून घेतलं पाहिजे वेळ म्हणजे पैसा नाही. का?
तुमच्याकडे कितीही पैसे असतील, त्या पैशाने तुम्ही वेळ विकत घेऊ शकत नाही, वेळ विकत घेऊ शकत नाही. म्हणून म्हणतात टाईम इज नॉट मनी, टाईम इज लाईफ. टाईम इज लाईफ असं म्हणतात की आपण जर वेळ वाया घातला तर मग जीवन वाया जातं. इफ यू वेस्ट टाईम यू वेस्ट युअर लाईफ. आपण जर वेळ वाया घातला तर आपलं सवय लागते, मग ते आपलं जीवन वाया जातं. तर मुलींनो, जीवनाचं विज्ञान समजणं आवश्यक आहे. आणि जे मी सांगत होतो, विद्या विनयन शोभते, ती विद्या काय असते, विद्या कशाला म्हणतात ते माहीत पाहिजे. आपण जेव्हा हे म्हणतो विद्या विनयन शोभते, किंवा असंही म्हणतात विद्या ददाती विनयम. माझ्या मागे म्हणा, विद्या ददाती विनयम. याचा अर्थ काय की विद्या काय देते म्हणे, विद्या ददाती विनयम. विनय म्हणजे काय, नम्रता. विनय म्हणजे नम्रता, विनयशीलता, की आपण दुसऱ्यांचा सन्मान, दुसऱ्यांचा आदर ठेवतो. काय ठेवतो आपण आदर, तर ते आपले आहेत, ते सर्व आपले आहेत. आपण जी प्रतिज्ञा घेतो, तुम्ही घेता का प्रतिज्ञा की भारत माझा, सारे भारतीय माझे बांधव. इंग्लिशमध्ये म्हणतात ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. ते नुसतं मुलींना थोडं ध्यान लक्ष द्या. असं इथे खेळ नाही आहे, ते असं सर्कस नाही की हसायचं केवळ. जीवनाची आम्ही आमचं जीवन दिलं, 24 तास जीवनाचे आम्ही रोज सेवेसाठी दिलेले आहेत. कोणती सेवा, ते ज्ञान वाटण्याची सेवा. आम्ही कमवायला लाखो कमवत होतो महिन्याचे, आजही कमवू शकतो, तेवढी बुद्धी आहे, शक्ती आहे, पण त्याची आवश्यकता नाही आहे. आवश्यकता काय समाजामध्ये आज आवश्यकता आहे, ज्ञानाची आवश्यकता आहे. कोणतं ज्ञान, मोबाईल कम्प्युटरचं ज्ञान नाही केवळ, ते छोटं ज्ञान आहे. जीवनाचं ज्ञानाची आवश्यकता आहे. आम्ही जेव्हा BTech केलं मुंबईमध्ये 25 वर्षापूर्वी, जे देशाचं पहिलं कॉलेज आहे VJTI कॉलेज, जे IITच्या लेवलचं कॉलेज आहे, किंवा IIT नंतर बनलेलं आहे, ते पहिलं कॉलेज देशाचं. इकडं आवाज येतो, थोडं शांत बसा. तुम्हाला इथं बोलून आणि मग बोलायला संधी देणार, पण तुम्हाला एक शब्द बोलता येणार नाही. शांत बसा. म्हणजे शिक्षिका बसलेला आहात, टीचर बसलेले आहेत, पण भान असलं पाहिजे. आपली किंमत समाजामध्ये, तुम्हाला मॅथ्समध्ये किती भेटले, कम्प्युटर सायन्समध्ये किती भेटले मार्क्स, इंग्लिशमध्ये किती मार्क्स भेटले, याने किंमत नाही होणार समाजामध्ये. ते दिसत पण नाही, आणि कोणी विचारणार पण नाही तुम्हाला किती मार्क्स भेटले, तुला नाही विचारणार समाजामध्ये. तुम्हाला बघून म्हणजे तुमचे गुण बघून, तुमचा स्वभाव, तुमचं व्यवहार बिहेवियर, तुमची वागणूक बघून, तुमचा आचार विचार बघून लोक, समाज तुमची किंमत बनवणार. व्हॅल्यू, आपली किंमत. आणि सर्वांना आपली किंमत कशी वाढवायची असते. आपण म्हणतो लोकांनी किंमत केली पाहिजे माझी, त्याने माझी किंमत नाही केली असं म्हणतो ना आपण. कशी किंमत करणार, जर तुम्ही तुमचं व्यवहार, तुमची वागणूक योग्य दाखवली नाही तर नाही होणार किंमत. जास्त वेळ घेणार नाही, त्यांना ऊन लागतं, थोडं इकडे बसून जा. का असं व्हायला नको जास्त, मध्ये सावली येईल, तसं भगवंत काळजी घेतील. तर ज्यांना काही समस्या असेल त्यांनी थोडं पुढे सावलीमध्ये येऊन बसू शकतात. ठीक आहे. तर मला वेळेचं भान आहे, कमीत कमी वेळामध्ये मी थोडं जे आवश्यक काही सांगायचं ते बोलणार आहे. तर मी सांगत होतो विद्या कशाला म्हणायचं, का वास्तविक विद्या जी आहे तुम्हाला की नाही आत्मविश्वास, आत्मसंयम, आत्मबल आणि विनयशीलता, सद्गुण देईल. आपण आजकाल जे शिक्षण घेतोय त्याला म्हणतात प्रोफेशनल, व्यावसायिक शिक्षण म्हणतात, व्यावसायिक शिक्षण. पण आपल्याला सोबत या व्यावसायिक शिक्षणासोबत जीवनाचे शिक्षण महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. म्हणून त्याचा आपण चर्चा करणार आहोत. फक्त 5-10 मिनिटं, जास्त वेळ घेणार नाही. तर विद्या कशाला म्हणतात,
तुम्ही ऐकलं असेल की सुभाषित आहे, माझ्या मागे म्हणा, सा विद्या या विमुक्तये. याचा अर्थ काय? विद्या त्याला म्हणतात, तिला म्हणतात ज्याने मुक्ती मिळते, जी मुक्ती देते. कोणती मुक्ती? 3 मुक्ती आहेत. चिंतामुक्ती, दुःखमुक्ती आणि भयमुक्ती. आपल्याला 3 काळ माहिती आहे. 3 काळ: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. या 3 काळांच्या 3 समस्या आहेत. 3 काळांच्या 3 समस्या. भूतकाळाची समस्या काय असते? दुःख असतं. असं का घडलं नाही, असं का घडलं, तो असं का बोलला, ती अशी का बोलली, हे दुःख असतं भूतकाळाचं. दुःख भविष्याचं नसतं, दुःख असतं भूतकाळाचं. आणि चिंता असते भविष्यकाळाची. पुढे काय होईल, कसं होईल, केव्हा होईल का नाही होईल, किती मार्क्स भेटतील. चिंता भविष्याची असते. आणि भय केव्हा असतं? भय वर्तमान काळात भय असतं. काय नाही, चुका तर होणार नाही, काही कसं ना, भय पण असतं. जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल, विद्या होईल, तुम्हाला ना चिंता राहील भविष्याची, ना भूतकाळाचं दुःख असेल, ना वर्तमान काळामध्ये कसली भीती असेल. तुम्हाला विश्वास असेल, तुमच्यामध्ये संयम असेल, तुमच्यामध्ये आनंद असेल, समाधान असेल, तुम्ही निश्चिंत राहाल. केव्हा? जेव्हा तुम्हाला विद्या प्राप्त होईल. तर कोणती विद्या? ही जी विद्याचा विषय चालला आहे, ही विद्या जीवनविद्या आहे. कोणती विद्या? जीवनविद्या. मी असं म्हणत नाही आहे की काही भौतिक विद्या आहे, मेडिकल सायन्स, टेक्निकल सायन्स, कम्प्युटर सायन्स, हे काही अनावश्यक नाही आहे. हे पण आवश्यक असतं. एक व्यवसाय म्हणून, एक जॉब म्हणून आपल्याला लागेल, आवश्यकता पडेल. आपल्याला काही इच्छा असू शकते काही बनण्याची, तर काही चुकीचं नाही आहे. पण ते सर्व काही जीवनापेक्षा मोठं नाही आहे. आधी जीवन महत्त्वाचं आहे. आपलं जीवन जर सुखी असेल, आपलं जीवन जर चांगलं असेल, तर मग त्याची किंमत आहे. जर जीवनात तुम्ही दुःखी आहात, जीवनात तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात, तुम्ही भीतीमध्ये आहात, मग तुम्ही इंजिनियर, डॉक्टर बनून केवळ सुख नाही भेटणार. आज समाजाच्या समस्या आहेत, त्या काय आहेत? अशांती, असंयम आणि चिंता, तणाव, दुःख, भीती, या समस्या आहेत. त्यांचं समाधान जीवनाचं ज्ञान घेऊन होऊ शकतं. म्हणून आम्ही सगळं सोडून जीवनाचं विज्ञान शिकवायचं असं निश्चय केला होता 15 वर्षापूर्वी, की जीवनाचं सायन्स जे आहे, जीवनाचं विज्ञान, आपण ते शिकवावं का, त्याची आवश्यकता आहे. जसं ही जे महापुरुषांची फोटो लागलेली आहेत, या सर्वांनी आपलं जीवन महान केलं, धन्य केलं. कसं केलं? ज्ञान घेऊन, जीवनाला समजून, आणि आपल्या जीवनाचा उपयोग समाजासाठी काही सेवा करून. आणि समाजाची सुरुवात कुठून होते? आपल्या कुटुंबापासून. आपले माता पिता, आपले बंधू भगिनी, आपले समाज, शेजार पाजार सगळे जे आहे, मित्र मैत्रिणी, इथून आपल्या समाजाची सुरुवात होते. आणि म्हणून आपण जाणलं पाहिजे की जीवन हे अतिशय मूल्यवान आहे, जीवन अतिशय अनमोल आहे, आणि याला आपल्याला सफल बनवायचं आहे. आपलं जीवन काय व्हायला पाहिजे? सफल व्हायला पाहिजे. आल्या जन्माचं सार्थक व्हायला पाहिजे. जीवन धन्य वाटलं पाहिजे. आणि आजचा दिवस जो मी जगलो त्याचं समाधान भेटलं पाहिजे. असं ते गाणं तुम्ही ऐकलं असेल लहानपणापासून शाळेमध्ये किंवा असं समाजामधून, जीवनाविषयी जे आम्ही लहानपणी ऐकलेलं होतं. आणि त्यातून मला एक सवय आहे कायम, की बोध घ्यायचा, काही शिकायचं, आपण काही शिकायचं. हा विचार मला काय नसतो. जसं मी ते आलेलो होतो, हे फोटो सगळं बघितले, कोण आहे, आणि त्यांचं जीवनाचा विचार केला, त्यांनी काय केलं जीवनामध्ये, त्यांचं विशेषता काय, महानता काय पण बोध घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे. तर ते गाणं काय आहे? जिंदगी काय म्हणता ऐकलं तुम्ही? जिंदगी एक सफर, हाँ आगे यहाँ कल क्या हो. हां, मला एवढंच विचार होता की जीवन समजून घेतलं पाहिजे, की जीवनाचं सत्य काय आहे.
जीवनाचं सत्य हे आहे की जीवन एक प्रवास आहे. जीवन जीवन एक सुंदर प्रवास आहे. आणि प्रवासात माहीत पाहिजे की मी निघाले कुठून आहे, आम्हाला जायचं. समजा तुम्ही ट्रेनमध्ये बसले तुम्ही आपल्या रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये आधी म्हणायचे आगगाडी म्हणायचे. आगगाडी एक डिझेल इंजिन असायचं, त्यामुळे ते ना त्याला आग व्हायची नाही तर आगगाडी म्हणायची. आता ते इलेक्ट्रिक आलेलं सगळं ट्रेन म्हणतात. रेल्वेमध्ये तुम्ही बसलेले आहेत, टी सी आले, टी सी म्हणतात की बाई तू कुठे बसली. मी आई आधी म्हणेन टी सीवर तिकीट दाखव बाई. तिकीट तर मी घेतलं नाही. तिकीट नाही घेतलं. कुठून बसली मला लक्षात नाही. तू जायचं कुठे अजून विचार केला नाही. असं जर टी सीला त्या बाईने उत्तर दिलं आणि तुम्ही बाजूला बसले आहात, तुम्हाला काय वाटणार की बाई वेळी दिसते, की बाई वेळी दिसते, हिला बुद्धी नाही. तिकीट तर घेतलं नाही, ठीक आहे, पैसे नसले तर तिकीट नाही घेतलं काही अडचण नाही, पण कमीत कमी कुठून बसली तर माहीत तर पाहिजे, लक्षात तर पाहिजे कुठून बसली गाडीमध्ये, आणि जायचं कुठे त्याचं पाहिजे डोक्यामध्ये. तसं मुलींनो जीवनाबद्दल जे एक सुंदर प्रवास आहे, आपल्याला माहीत पाहिजे की आपण निघालो कुठून आहे आणि आपल्याला जायचं कुठे आहे. आज समाजात अशी स्थिती आहे, जायचं कुठे माहीत नाही, निघालो कुठून माहीत नाही. केवळ ते देहाला सर्व काही समजून देहाच्या सुखासाठी नको ते खातात, नको ते पितात, नको ते बघतात, नको ते करतात. देहाच्या सुखासाठी जो देह कधी आपल्याला सुख देऊ शकत नाही, सुख देऊ शकत नाही देह. आता बघा थोडं ऊन आलं, आपला देह काय देतो, दुःख देतो, त्रास देतो, यातना देतो. थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये हा देह काय देतो, यातना देतो. खूप थंडी वाजते हे, पावसाळ्यात पण त्रास होतो, ताप येतो, काही वेळेस सर्दी होते, काही वेळेस आजार येतो, आणि जास्त वेळ बसलो तर मला पाय दुखायला लागतात. म्हटलं उभे राहा, जास्त वेळ उभं झालं तर पण पाय दुखतात. तर हा देह ज्याला आपण सर्वस्व मानतो, काही वेळेस आपण जाणलं पाहिजे आपण नाही आहोत देह. मग कोण आहे देह? आपलं वाहन आहे, वाहन. जीवन के सफर में बॉडी अपनी गाड़ी है. आपण म्हटलं जिंदगी एक सफर, लाइफ इज जर्नी, वी नीड अ व्हेकल, बॉडी इज अ व्हेकल. जाणलं पाहिजे. कुणी असं म्हणतं का आय एम द बॉडी? nobody will say I am body, I am fat body, I am tall body, I am short body, I am slim body. कोणी असं म्हणतं का? नो. आपण काय म्हणतो? माय बॉडी, माय स्कूल, माय क्लास, माय व्हेकल, माय सायकल असं म्हणतात ना. म्हणजे काय, ती वस्तू वेगळी आहे, आपण वेगळे आहात. तसं मुलींनो एवढं समजून घ्या. आपण जेव्हा हे समजून घेऊ की आपण कोण आहोत, मी जे विषय घेतला आहे जीवनविज्ञान, सांगायचा उद्देश आहे आपली ओळख. आपण ॲटम, मॉलिक्यूल, केमिकल खूप काही शिकतो. अणू, रेणू, ते झाडाचे अवयव किती, झाडाचे पार्ट्स किती, बॉडीचे पार्ट्स किती, हाडांचे प्रकार किती, है ना. बॉडीमध्ये ज्या आहेत संस्था आहेत, पचन संस्था, चेतासंस्था, है ना, अशा अनेक संस्था आहेत, श्वसन संस्था. आपण यांचा अभ्यास करतात. पण जीवनाचा अभ्यास कधी करणार? जीवनाचा अभ्यास म्हणजे स्वतःला समजणे, स्वतःला जाणणे. आणि काय जाणायचं आपलं स्वतःबद्दल? केवळ मी कशी दिसते, मी कसा दिसतो ते आपण नाही आहोत. ती बॉडी आपली, ती गाडी आहे. जे आरशात दिसतं ते काय आहे? आपण नाही आहोत. ती आपली बॉडी आपली कायम बदलते. तुमची बॉडी बदलली का? लहानपणापासून तुम्ही जन्म घेतल्यापासून तुमची बॉडी तीच आहे काय बदललेली आहे? हां, बदललेली आहे. तुमचा लहानपणचा फोटो, जन्माचा फोटो, आजचा फोटो हां वेगळा आहे. बुद्धिमान आहे ती. तर तसं तुम्ही सगळ्या बुद्धिमान आहात. तर
येस, पॉईंट आहे सांगायचा, आपली ओळख आपल्याला माहीत पाहिजे, आपण कोण आहोत. तर मुलींनो, असं आपल्या वेदशास्त्रामध्ये, भगवद्गीतेमध्ये, भागवतमध्ये, वैदिक सायन्स जे म्हणतात त्यात असं म्हटलेलं आहे, आपली ओळख कायमसाठी जी असते, कायमसाठी आपली ओळख आहे चेहरा. तुझं नाव काय? हां, आपण जर म्हटलं रोहिणी मंचवर ये, मग कोण येणार? तीच येणार, तू येणार है ना. मोहिनी येणार, तीच येणार रोहिणी. तुला माहीत आहे रोहिणी कोण आहे, ती कशी दिसते तुला माहीत आहे. तर चेहरा आपली ओळख आहे, पण ही ओळख बदलते. 50 वर्षानंतर रोहिणी अशी दिसणार, तुम्ही ओळखू शकणार नाही की रोहिणी कोण रोहिणी आहे 50 वर्षानंतर. आता ना तुला सांगावं लागेल, ही मुलगी रोहिणी होती शाळेमध्ये, आनंदीबाई मुलींच्या शाळेमध्ये. आपली म्हणजे सांगायचं कशा की बॉडी आपली, चेहरा आपली ओळख आहे, पण ती कायमसाठी नाही आहे. आपलं नावही बदलून जातं. जसं मुलींचं लग्नानंतर नाव बदलून जातं, आडनाव तर बदलतंच, काही वेळेस नावही बदलून जातं. तर आपली ओळख या सगळं आहे की तुम्ही 9वीच्या मुली आहात, तुम्ही 10वीच्या मुली आहात, तुम्ही आनंदीबाई शाळेच्या मुली आहात, ज्या तुम्ही आनंदी आहात. बघ मी सगळं आनंदी आहे. मला हे नाव खूप आवडलं, आनंदीबाई बंकट ना, मुलींची हायस्कूल. तर हे कमीत कमी बघा, हे नाव जर आनंदीबाई शाळा आहे तर सर्वांनी काय असलं पाहिजे? आनंदी असलं पाहिजे. मला आनंद वाटला इथे येऊन, मग तुम्हाला तर आनंद वाटलाच पाहिजे. तुम्ही ह्या शाळेच्या मुली आहात. मुलींनो, जेव्हा आपण हे समजून घेऊ आपण कोण आहोत, पर्मनंट आपण कुणाचे आहोत, पर्मनंट आपण का आहोत, तुम्हाला खूप शक्ती भेटणार. आत्मज्ञान काय देतं माहिती आहे? शक्ती, बल. जे म्हणतात नॉलेज इज पॉवर. नॉलेज इज तर कोणतं ज्ञान? आत्मज्ञानाने मिळतं आत्मबल, जे खूप आवश्यक आहे. आत्मबल, शक्ती पाहिजे. काही वेळ आली तर आपल्याला शक्तीचा वापर करता आला पाहिजे. जसे राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, अहिल्याबाई होळकर यांनी, मॉडर्न याच्यामध्ये किरण बेदी, सिंधुताई सपकाळ यांनी आपलं जीवन खूप जीवनामध्ये खूप शक्ती दाखवली. तुम्ही ऐकलं माहीत, सिंधुताई सपकाळ जेमतेम शिक्षण होतं, हिस्ट्री हाफ टाईम पास असं म्हणायच्या, पण त्या सिंधुताईंनी स्वतःच्या जीवनात किती कष्ट केले, किती तिने अपमान सहन केले, अत्याचार म्हणजे अन्याय सहन केला, पण समाजासाठी सेवाचा विचार केला. जीवन महान झालं. म्हणून ते फोटो त्या ताईंचा आहे, माईचा आहे. तर मुलींनो, सांगायचं उद्देश हा, आपण जेव्हा जीवन समजून घेऊ आपण कोण आहोत, आत्मज्ञान होईल, तुम्हाला आत्मबल असेल. आणि आत्मबलनं काय मिळतं? आत्मविश्वास. केवळ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स शिकून आत्मविश्वास नाही येत. जीवन समजल्याने आत्मविश्वास येतो. बॉडीने पण आत्मविश्वास येत नाही. माझी हाईट किती. मुलींनो, खेळू नका, बस 5-10 मिनटं झालं माझं पण. ऐकायचं आहे. आपलं चांगलं हे दाखवा, संस्कार, आपले विचार थोडं दाखवा की तुम्ही संस्कारी मुली आहात. हे खूप महत्त्वाचं आहे. समाजामध्ये आपली किंमत आपल्याला वाढवायची आहे. आपल्या आईवडिलांचं जे मान आहे, मान वाढवायचं आहे. त्यांचं नाव नाही कापायचं आपल्याला. आईवडिलांना बदनाम नाही व्हायला पाहिजे आपल्यामुळे की यांच्या मुली अशाच वागतात, त्यांना काही संस्कारच नाही, असं कोणी म्हणू नये. आपल्यामध्ये संयम असला पाहिजे. म्हणजे संयम कसा आहे ना, आत्मविश्वास, आत्मज्ञान, आत्मबल असेल तर आपण कोणालाही असं म्हणजे बळी पडणार नाही. संयम, शक्ती. तर संयम जेव्हा असेल तर शांती मिळते. मी जे म्हटलं, शांति दुकान में नहीं मिलती, संयम की अनुभूति होती कब? जब अपने अंदर संयम है. संयम कुठे पाहिजे? संयम पाहिजे आपल्या मनावर. संयम कुठे पाहिजे? मनावर. जसं ते रस्त्यावर लिहिलेलं असतं, वाहतुकीचे नियम असतात ना, वाहतुकीचे नियम हायवेला लिहिलेलं असतं. उत्तम मनाचा ब्रेक, काय म्हणतात? मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. म्हणजे मनाचा संयम हा सर्वात मोठा संयम आहे. मनावर संयम, आपल्या वाणीवर संयम, आपले जे सेन्सेस आहे, इंद्रिय, आपले इंद्रिय, डोळे, कान,
नाक, जिव्हा, त्वचा, सेन्सेस, इंद्रिय संयम पाहिजे. इंद्रिय संयम, मनावर संयम. इच्छा येतात मनामध्ये, खूप इच्छा येतात. मन आहे तर जे म्हणतात ना, मन तो पागल आहे असं म्हणतात ना. मन चंचल आहे, मन पागल आहे. मनात काय काय विचार येतील, इच्छा येईल सांगू शकत नाही. पण आपण आपल्या बुद्धीने काम केलं पाहिजे. मनात आलं केलं नंतर मग पश्चाताप काही उपयोगाचा नाही आहे. कोणतंही काम करण्याच्या आधी कोणतीही इच्छा आल्यानंतर बुद्धीचा वापर केला पाहिजे की आता ही जी इच्छा आहे ही योग्य आहे का. आता जी इच्छा आली मनामध्ये याची वेळ ही योग्य आहे का, ही योग्य वेळ आहे का. ही जी इच्छा मनामध्ये आलेली आहे त्यासाठी हे ठिकाण योग्य आहे का, हे प्रश्न केले पाहिजे. का काही वेळेस आपल्या इच्छा आपल्याला फसवतात. आपलं मन काही वेळेस आपल्याला धोका देतं. आणि हे पण लक्षात घ्या, जसं दिसतं तुम्ही बुद्धिमान आहात, जसं दिसतं तसं म्हणून जग फसतं. आपण फसायचं नाही आहे, फसवायचं पण फसायचं नाहीच आहे, पण तुम्हाला फसवायचं सुद्धा लक्षात घ्या. असं म्हणतात की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, म्हणा, इन गिविंग वी रिसीव. आपल्या भाषेत काय याचं अर्थ आहे, देण्यामध्ये आपल्याला मिळतं. देण्यामध्ये आपण जर कोणाला धोका दिला, आपण जर कोणाला दुःख दिलं, कोणाला फसवलं तर ते आपल्याला बदल्यात भेटणार. आपण कोणाला किंमत दिली, कोणाला आपण सन्मान दिला, कोणाला सुख दिलं, आपण कोणाला मदत केली तर आपल्याला सुद्धा काय तेच भेटणार. जे देणार तेच भेटतं वापस. तर बस शेवटचं हेच की मुलींनो, थोडं स्वतःला जाणा. आपण जे आहोत हाडामासाचं शरीर नाही आहे, ही आपली बॉडी. जीवन काय आहे, प्रवास. जीवन काय, जीवन एक सुंदर प्रवास आहे. जिंदगी एक सफर सुहाना. सुहाना म्हणजे काय, सुंदर, आनंददायी, सुहाना. जीवन एक सुंदर प्रवास आहे. त्यात माहीत पाहिजे फक्त की मी कुठून निघालो आहे आणि कुठे मला जायचं आहे. हे खूप महत्त्वाचं का, जीवनामध्ये योग्य दिशा, जीवनात योग्य दिशा भेटण्यासाठी गंतव्यस्थान, मला मिळवायचं काय, मला जायचं कुठे, मला काय प्राप्त करायचं आहे ते माहीत पाहिजे. तर तुम्ही फुटबॉल खेळला की फुटबॉलचा गेम खेळला, फुटबॉलचा गेम. त्यात गोलपोस्ट असतो, गोलपोस्ट फुटबॉलमध्ये. जर तिथं गोलपोस्ट नसेल, त्या मैदानावर, ग्राउंडवर गोलपोस्ट नसेल तर फुटबॉल खेळून काही फायदा आहे का. गोलपोस्टच नाही आहे, तुम्ही किती बॉलला तर किक मारली, उपयोग नाही. तसं जीवनामध्ये तुम्ही खूप काही कमवलं जमवलं पण माहीतच नव्हतं उद्देश काय आपला, ध्येय काय आहे, त्याशिवाय काही उपयोग नाही आहे, समाधान भेटणार नाही कायमचं. तर मुलींनो, आपलं जीवनाचं ध्येय जे आहे अतिशय महान आहे. तर जीवन खूप महान आहे. काय ध्येय आपलं जीवनाचं, जीवनाचं ध्येय हे आहे स्वतःला जाणणे. स्वतःला जाणणे की आपण जे जगात आलो आहे जन्म घेऊन, तुम्ही आधीपासून आहेत का जन्म घेऊन आलेले आहे. तुम्ही सांगा सगळे, जन्म घेऊन आले आहे जगामध्ये का आधीपासून असेच आहे तुम्ही शाळेमध्ये, सांगा. आलेले आहेत. तुम्ही कधी जन्म घेतला ते तुम्हाला माहीत आहे. तर मग प्रश्न व्हायला पाहिजे आपल्याला की मी ह्या जगात जी आली, मी कुठून आली. का एक दिवस जावं पण लागतं. जर तुम्ही शाळेत आलेले आहात, तुम्ही शाळेत जे आलेले आहात आता तुम्हाला लक्षात आहे तुम्ही कुठून आले शाळेमध्ये, तुम्ही का आलं शाळेमध्ये, किती वेळासाठी आलेल्या शाळेमध्ये. असं होईल का, मला माहीतच नाही मी का आली शाळेमध्ये, मला माहीतच नाही मी कुठून आली, मला माहीतच नाही आणि की मी तर किती वेळासाठी आलेली आहे. अशी कोणी मुलगी असेल काय म्हणणार, वेळी दिसते, तिला हे पण माहीत नाही आली कुठून, का आली, कुठे, किती वेळासाठी आली. मुलींनो, जीवनाविषयी हे प्रश्न केले पाहिजे. काय प्रश्न, आपली जी ओळख आहे परमनंट समजण्यासाठी, जीवन समजण्यासाठी केवळ बॉडीसाठी जगून फायदा नाही. सगळे पशु पक्षी तर बॉडीसाठी जगतात आहे, गाढव माकड सगळे कुत्रे माणसी सगळे बॉडी म्हणून जगत आहे. पण मनुष्य जो आहे समजू शकतो बॉडी मी नाही आहे, बॉडी माझी गाडी आहे, मी कोण आहे, जीव, मी जीव आहे. त्याला म्हणतात आत्मा. काय म्हणतात,
जेव्हा तो जीव आत्मा आपण समजून घेऊ तर मग आत्मविश्वास येईल. वेदांमध्ये म्हटलेलं आहे की आपली ओळख कायमसाठी ही म्हणू शकतो. माझ्या मागे म्हणा, बस शेवटचे 5 मिनिटं आहे मोजून. अहम ब्रह्म अस्मी. अहम ब्रह्म अस्मी हे पण म्हणू शकतो की मी एक जीव आहे, मी एक आत्मा आहे. आपली ओळख कायमसाठी मी भगवंताचा अंश आहे. भगवद्गीतेमध्ये जे सारे वेदांचं सार आहे, हा एक श्लोक खूप प्रसिद्ध आहे. 15व्या अध्यायाचा गीतेचा 7वा श्लोक. माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करा. ममैव अंशो जीवलोके, मम एव अंश जीवलोके, जीवभूत सनातनः, मनः षष्ठानि इंद्रियाणि, प्रकृतिस्थानी कर्षति. भगवान श्रीकृष्ण असं म्हणतायत, आपण सर्व जीव अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये, अनंत कोटी तारे ग्रह लोकांमध्ये जे कोणी जीव आहेत, लाखो योनीमध्ये पशु पक्षी किडे वनस्पती झाडं सगळे हे मानव दानव देवता हे सगळे जीव भगवंत म्हणतायत माझे सनातन म्हणजे नित्य शाश्वत अंश आहे. शाश्वत आपण भगवंताची मुलं आहेत. म्हणजे म्हणतात ना, मुले ही देवाघरची फुलं असं म्हणतात की आपण सर्व भगवंताची मुलं आहोत. म्हणून आपण सर्व एक फॅमिली आहोत, एक कुटुंब आहे. आपले माता पिता सगळं सेम आहे. जे म्हणतात ना, त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधू सखा. कोणाला म्हणतो आपण? भगवंताला म्हणतो. विठू माऊली तू माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. ऐकलं ना भजन गीत ऐकलं? ते हे सत्य आहे की जगाचा कोणी माता पिता आहे. जसं आपला कोणी माता पिता आहे, बॉडीचा माता पिता कोणी आहे, तसं विश्वाचाही कोणी माता पिता आहे. त्याला म्हणतात परमेश्वर, जो एक आहे सर्वांचा. जे साने गुरुजी होते, त्यांचं एक सुंदर ते गीत आहे. खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे. प्रेम म्हणजे काय? सेवा. आपण जे म्हणतो माझ्या देशावर माझे प्रेम आहे म्हणजे काय? असं बोलायचं काम आहे. आय लव्ह माय कंट्री. नो, लव म्हणजे प्रेम म्हणजे सेवा. म्हणा लव मीन्स टू सर्व. तसं आईवडिलांचं प्रेम असतं मुलांवर, म्हणजे मुलींवर पण असतं, सगळ्यांना असतं प्रेम. आईवडिलांचं प्रेम असतं. तर ते प्रेम त्यांना सांगावं लागत नाही. आय लव्ह यू बेटा, आय लव्ह यू बेटा. त्यांचं प्रेम दिसतं. कसं दिसतं? त्यांच्या काळजीमधून, त्यांच्या सेवेमधून. आईवडील जे आपल्याला सर्व काही देतात, प्रेम देतात, त्यांना काळजी घेतात, आपली सर्व काही वस्तू देतात, जे काही आपल्याला पाहिजे ते सगळं देतात. भोजन तर देतात, कपडे भोजन सगळं, दागिने पण देतात तुम्हाला जे काही आवश्यक असेल तर. सांगायचं उद्देश हा की आईवडिलांचं जसं प्रेम आपल्याला सेवेच्या माध्यमातून दिसतं, तसं मुलींनो समजलं पाहिजे. प्रेम प्रकट होतं सेवेच्या माध्यमातून. आणि तेच त्या गीतामध्ये पुढे म्हणतात, प्रभूची लेकरी सारी तयाला सर्व ही प्यारी. जे म्हणतात आपण सर्व भगवंताचे लेकरे आहोत, हो ना. विठू माझा लेकुरवाळा. काय म्हटलं विठोबाला? विठू माझा लेकुरवाळा. जसं आपण लेकुरवाळी बाई आहे, लेकुरवाळी बाई लेकरांची माय कोणी आहे. भगवंत सर्व जीवांची माय आहे. हे समजल्यानंतर आपल्याला प्रत्येकाबद्दल काय येईल? आपलेपणा येईल. आपण जे म्हणतो सर्व माझे बांधव आहेत, हे भाव येईल, बंधू भाव येईल. पुन्हा आपण द्वेष करणार. मुलींनो शेवटचं हे समजून घ्या, जर आपल्याला चांगला अभ्यास व्हायचा आहे, चांगलं शिकायचं आहे, तर मन शांत पाहिजे. मन कसं पाहिजे? शांत पाहिजे. आणि जर शिक्षक शिकवतात शाळेमध्ये, तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. मन तर चंचल असतं, पण मनावर ताबा ठेवता आला पाहिजे. ताबावर ठेवून आपल्याला ऐकता आलं पाहिजे आणि ज्ञान घेता आलं पाहिजे. ज्ञान घ्यायचं, शिकायचं आहे. कधीही तणाव घ्यायचा आणि कधीही तुलना करायची नाही आहे. तिला तर 90% भेटले, मला तर 80 भेटले. रडायचं, दुःखी व्हायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. आनंदी राहून अभ्यास करायचा आहे, पुस्तक उघडायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. यश हे किती अंक भेटले त्याच्यावर नाही आहे. यश हे तुम्ही किती प्रयत्न केले, आणि तुम्ही किती प्रयत्न केले पाहिजे, तुम्ही किती मेहनत घेतली पाहिजे जितकी तुम्हाला शक्य आहे.
जितकी तुम्हाला बघा सगळ्यांची बुद्धी, सगळ्यांची शक्ती सारखी, म्हणून तुम्ही तुमची जितकी बुद्धी आहे, जितकं डोकं चालतं तितका अभ्यास केला पाहिजे. जास्त अभ्यास नाही केला पाहिजे, जितकं आवश्यक आहे, जितकं आपल्याला शक्य आहे. आणि मुलींनो बस शेवटचं हेच, जर जीवन तुम्हाला महान बनवायचं आहे तर भगवंतामध्ये श्रद्धा पाहिजे, श्रद्धा, विश्वास पाहिजे. तसं ते म्हणा ना, इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कभी भूल. आपला स्वभाव काय आहे? चुका करणं, चुका करून पुन्हा विसरून तेच चुका करणं नाही. आपण चुका होतात माणसाकडनं, पण पुन्हा एकच चूक नाही केली पाहिजे. नवीन चुका चालतील, पण एकच चूक नाही केली पाहिजे पुन्हा. तर मग हे जे श्रद्धा असेल भगवंतामध्ये, की भगवंत आपले माता पिता आहे, हनुमानजीप्रमाणे तुम्हाला शक्ती भेटणार, राणी लक्ष्मीबाईप्रमाणे तुम्हाला शक्ती भेटणार, की हिंमत असेल, शक्ती असेल. जसं सिंधुताई सपकाळ यांना भगवंतामध्ये श्रद्धा होती. सिंधुताईने खूप वेळ सांगितलं आहे की मला म्हणे इतकं कठीण झालं जीवन जगणं, मला असं यायचं काय मनामध्ये की आता जगणं नको, हे जीवन नको. पण तिला ज्या भगवंतामध्ये श्रद्धा होती, तिचं मन बिघडलं नाही, मनाने चुकीचा विचार नाही केला. म्हणजे मनात काही वेळेस आलं विचार की नाही आता जीवन खूप कठीण झालेलं जगणं. भगवंतामध्ये श्रद्धा असल्यामुळे तिला शक्ती भेटली. नाही, मी ती कमजोर नाही आहे की मी असं जीवन संपवून टाकेल, मी जीवन जगेल. हां, मी जीवन स्वतःसाठी नाही जगणार, मी कुटुंबासाठी, दुसऱ्यांसाठी जगणार. आपण जेव्हा स्वतःचा विचार सोडून कुटुंबाचा, आईवडिलांचा, समाजाचा विचार ठेवतो, आपल्याला शक्ती मिळते, प्रेरणा मिळते, आपल्याला उत्साह येतो. असा आमचा अनुभव आहे. काही समजलं तुम्हाला? काही समजलं मुलींना? थोडंफार जे सांगण्याचा प्रयत्न केला मी, की आपलं जीवन खूप महान आहे, जीवनाला महान बनवायचं आहे, सफल बनवायचं तर आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे, जीवन समजून घेतलं पाहिजे आणि थोडी भगवंतामध्ये श्रद्धा ठेवली पाहिजे. जो आपले माता पिता परमनंट आहे. आपली बॉडी ही थोड्या दिवसाची आहे, पण आत्मा आपण जे आहोत, म्हणजे आपण चर्चा केली, आपण बॉडी नसून बॉडीमध्ये कोण आहे? आपण आत्मा. आणि हा जो आपण आहे भगवंताच्या धामातून या जगात आलो आहे थोड्या काळासाठी. आपण जगायचं आहे, आनंदी राहायचं आहे, शिकायचं आहे, काही चांगलं काम करायचं आहे, आईवडिलांचं नाव वाढवायचं आहे. पण शेवटी जेव्हा वेळ येईल आपल्याला शाळा सोडण्याची, म्हणजे हे शरीर दुनिया सोडण्याची, दुःखी नाही व्हायचं आहे. आपण जिथून आलो तिथे जायचं आहे. म्हणून तुकोबाजी म्हणायचे संत तुकाराम महाराज, जाऊ देवाची या गावा, देव देईल दिसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवाहिल भूक. तुकोबांचा अभंग. की शेवटी जाणलं पाहिजे आपण भगवत धामाचे आहोत, आपण भगवंताचे आहोत. आपण ह्या जगात आलो आहे काही इच्छेसाठी, काही काळासाठी. चांगलं जगायचं आहे, आनंदी राहायचं आहे, जीवन सफल बनवायचं आहे, जीवन महान बनवायचं आहे. म्हणजे शेवटी जेव्हा जायची वेळ येईल, येतेच वेळ सगळ्यांची एक दिवस, दुःखी न होता आनंदाने आपल्या गावी जातो आहे. म्हणून तुकोबाने म्हटले शेवटी, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. येता निज धामी कोणी, काय म्हटलंय? येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी. रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला. तुकोबांचा शेवटचा अभंग. देहूगावामध्ये जेव्हा त्यांना घ्यायला वैकुंठ विमान आलं, त्यांनी हा अभंग म्हटला होता की आम्ही जातो आमच्या गावा. जसं मला शाळा सुटल्यानंतर दुःख होतं का? माझी शाळा सुटली, दुःख होतं का? तुम्ही वाट बघतात माझी शाळा केव्हा सुटणार का? आपल्या घराची ओढ, माता पित्याची ओढ. तसंच की नाही, आपण परमनंट, शाश्वतपणे भगवंताची मुलं असल्यामुळे आपला संबंध परमनंट भगवंताशी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. शेवटी मग तुम्हाला समजेल की आत्मा हा काय आहे? अजन्म,
अजर, अमर, अविनाशी आहे, परमनंट आहे. आपली जगण्याची जी इच्छा आहे, मी कायम जगावं, मी कायम आनंदी असावं, ते शक्य आहे का? आत्मा कायम जगतो, आत्मा कायम आनंदी असतो. आत्म्याचा स्वभाव काय आहे? सच्चिदानंद. आत्मा काय आहे? सच्चिदानंदमय आहे, भगवंताप्रमाणे. बस एवढं समजून घ्या की जर एवढं थोडं ज्ञान झालं जीवनाचं, आत्मज्ञान, आत्म्याचं ज्ञान, भगवंताचं ज्ञान, तर तुम्हाला जीवन सोपं जाईल, तुमचा अभ्यास सोपा जाईल, चिंता, तणाव, दुःख, भीती वाटणार नाही. किंवा लक्षात येईल भगवंत आपल्या सोबत आहे. एक वाक्य म्हणा माझ्या मागे, जगत के नाथ, जगत के नाथ भगवान जगन्नाथ हम सबके साथ, तो चिंता की क्या बात, क्या डरने की क्या बात. परमात्मा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये कायम आहे, शक्ती द्यायला, बुद्धी द्यायला, आपल्याला ज्ञान द्यायला. त्यांचं मदत घ्या, त्यांच्याशी आपला संबंध जाणा. भगवंत आपल्यासोबत आहे, माता पिता जो आहे सर्वांचा. तुम्हाला भय वाटणार नाही, दुःख चिंता होणार नाही. खूप धन्यवाद. आय विश यू ऑल द बेस्ट. मे गॉड ब्लेस you. Once again, I thank our dear principal ma'am and all teachers for this opportunity to serve you here at Anandi Bai School. Thank you all. May God bless you. Thank you. धन्यवाद सर. जीवन सफल होण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक असतात? आत्मसंयम, शिकायची, त्याच्यानंतर